नमस्कार. मी श्री रणजित हनुमंतराव देसाई, सहाय्यक शिक्षक, गुरुवर्य सरदेश पांडे अध्यापक विद्यालय, कोदवली, राजापूर. आजच्या वेबिनारचा विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी या संदर्भातील मार्गदर्शन. शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात आपण या वेबिनारमध्ये मार्गदर्शन घेत आहोत. तर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलं जातं आणि ही परीक्षा 2 स्तरावर घेतली जाते. एक स्तर नॅशनल लेवल आणि दुसरा स्तर आहे तो स्टेट लेवल. नॅशनल लेवलला जी परीक्षा घेतली जाते त्याला CTET म्हणतात. CTETचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, मराठीत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. म्हणजेच CTET परीक्षा देणारे जे शिक्षक आहेत ते शिक्षक संपूर्ण भारतामध्ये ज्या इयत्ता 1 ते 8वीच्या ज्या प्राथमिक शाळा आहेत, सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या शाळा, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी पात्र होणार आहेत. CTET परीक्षा पास होणारे पात्रताधारक. दुसरा जो स्तर आहे तो स्तर आहे प्रत्येक राज्य आपापल्या स्तरावर परीक्षा घेतं. महाराष्ट्र राज्य सुद्धा आपल्या स्तरावर शिक्षक पात्रता परीक्षा घेतं. त्या परीक्षेचं नाव आहे MHTET. MH याचा अर्थ महाराष्ट्र, म्हणून या टीईटीला असं म्हटलं जातं MHTET, महाराष्ट्र टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा. ही महाराष्ट्र राज्य आपल्या स्तरावर परीक्षा घेतं. प्रत्येक राज्य आपल्या स्तरावर परीक्षा घेतं. समजा ही परीक्षा गुजरात राज्याने घेतली तर त्याला GTET म्हणतात. मध्य प्रदेश राज्याने ही परीक्षा घेतली तर त्याला MPTET असं संबोधलं जातं. आणि आपल्या राज्याची ही टीईटी आहे म्हणून त्याला MHTET असं संबोधलं जातं. या दोन्ही परीक्षा, इथे एक गोष्ट महत्वाची लक्षात घेण्यासारखी आहे, या दोन्ही परीक्षेचे जे स्वरूप आहे ते 90% जवळजवळ सारखंच आहे. 10% फक्त फरक आहे. आणि आजच्या वेबिनारमध्ये फक्त आपणास महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेसंदर्भातच तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि तुम्ही या महाराष्ट्र टीईटीचं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं जर समजून घेतलं तर तुम्हाला CTETचं मार्गदर्शन समजून स्वतः घेण्यासाठी सोपं जाणार आहे. आणि थोडाफार फरक आहे तो तुम्ही स्वतः समजून घेऊ शकता. तर आज आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा या टीईटीचं मार्गदर्शन, आजच्या वेबिनारच्या मार्गदर्शनाचे मुख्य मुद्दे तुमच्या समोर प्रेझेंट करत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा MHTET या परीक्षेच्या स्वरूपामध्ये त्याची पार्श्वभूमी व पेपरचं स्वरूप कसं आहे याचा आढावा घेणार आहोत. या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे त्याचा आढावा, त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी कोणती पात्रता लागते, त्याचबरोबर या परीक्षेची काठिण्य पातळी काय आहे, या परीक्षेसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ कोणते, तसेच परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि या पात्रता परीक्षेसाठी काही महत्वाच्या बाबी आहेत त्या बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. हे ह्या वेबिनारचे मुख्य मुद्दे आहेत. चला शिक्षक पात्रता परीक्षेची पार्श्वभूमी पाहूया. शिक्षक पात्रता परीक्षा ही RT ऍक्ट 2009 मधून आलेली संकल्पना आहे. कलम 23(1) नुसार NCT नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन या शिखर संस्थेला विद्या प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आलं. आणि या NCT या शिखर संस्थेला प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता तसेच त्यांच्या सेवा शर्ती ठरवण्याची जबाबदारी NCTला देण्यात आली आहे. आणि यानुसार NCTने 11 फेब्रुवारी 2011 ला एक अधिसूचना काढलेली आहे. या अधिसूचनेनुसार सर्व राज्यासाठी व सर्व केंद्रासाठी प्राथमिक शिक्षकांना TET शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य केलेली आहे. आणि या अधिसूचनेला अनुसरून महाराष्ट्र राज्यानं 13 फेब्रुवारी 2013 रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे. आणि या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याने
इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ही अनिवार्य केली आहे. सद्यस्थिती पाहता नवीन शैक्षणिक धोरण 2023 नुसार अशी शिफारस करण्यात आली आहे की इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत जे शिक्षक इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिकवणार आहेत त्यांच्यासाठी टीईटी अनिवार्य केली आहे. आणि या धोरणानुसार एनसीटीईने 3 फेब्रुवारी 2021 रोजी एक अधिसूचना काढलेली आहे. आणि या अधिसूचनेनुसार इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी ही अनिवार्य केली आहे. आणि यालाच अनुसरून एनसीटीईने एक समिती नियुक्त केलेली आहे. आणि या समितीने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर टीईटी परीक्षा घेण्यासाठी आराखडा तयार करायचा आहे. आणि तो आराखडा एनसीटीईला 31 मार्च 2021 पूर्वी सादर करायचा आहे. ही या टीईटी परीक्षेची आतापर्यंतची थोडक्यात पार्श्वभूमी आपल्या समोर प्रेझेंट केली आहे. तर आता आपण टीईटी MHTET महाराष्ट्र टीईटीच्या पेपरचं स्वरूप कसं आहे याचा आढावा घेऊया. महाराष्ट्र टीईटी साठी एकूण 2 पेपर आहेत. ते एका दिवशीच घेतले जातात. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर हा कोणी द्यायचा आहे की इयत्ता 1ली ते 5वीच्या निम्न प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी हा पेपर 1 द्यायचा आहे. आणि पेपर 2 कोणी द्यायचा आहे की इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिकवणार आहेत, जे शिक्षक शिकवण्यासाठी पात्र आहेत, त्या शिक्षकांनी पेपर 2 द्यायचा आहे. आता त्यांची पात्रता काय असेल त्याचा आढावा मी नंतर घेणारच आहे. इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर 1 कोणी द्यायचा आहे? इयत्ता 1ली ते 5वीचे विद्यार्थी आहेत त्यांना जे शिक्षक शिकवणार आहेत त्यांनी हा पेपर 1 द्यायचा आहे. आणि पेपर 2 हा जे शिक्षक इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गाला शिकवणार आहेत त्यांनी तो पेपर 2 द्यायचा आहे. आणि 14 नोव्हेंबर 2017च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ज्यांना दोन्ही स्तरावर शिकवायचे आहे त्यांनी हे दोन्ही पेपर देणे अनिवार्य आहे. हे पेपर 1 आणि पेपर 2चं म्हणजे टीईटीचे हे 2 पेपर आहेत, हे लक्षात घ्या. तर आता आपण दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम समजून घेणार आहोत. दोन्ही पेपरची काठिण्य पात्रता काय लागणार आहे याचा आढावा घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला पेपर 1 चा जो अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनानं एनसीटीईनं जो निश्चित केलेला आहे त्याचा आढावा आता आपण घेऊया. पेपर 1. पेपर 1 चा जो स्तर आहे तो इयत्ता 1ली ते 5वी साठी या स्तराला शिकवणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी आहे. आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला स्क्रीनवर जो तक्ता दिसतो या तक्त्यावर त्या पेपर 1 साठी जे विषय आहेत त्या विषयांची यादी केलेली आहे. मी तुम्हाला आणि त्या विषयांसाठी असणारे गुण, निर्धारित गुण आणि त्या विषयासाठी असणारे निर्धारित प्रश्न संख्या याचा आढावा या तक्त्यामध्ये घेतलेला आहे. तर पहिला जो विषय आहे पेपर 1 मधील पहिला विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयासाठी एकूण 30 गुण आहेत आणि प्रश्न संख्या आहे या विषयासाठी 30. दुसरा जो विषय आहे भाषा 1 यासाठी 30 गुण 30 प्रश्न. तिसरा जो विषय आहे भाषा 2 30 गुण 30 प्रश्न. चौथा जो विषय आहे गणित यासाठी 30 गुण 30 प्रश्न असणार आहेत. आणि 5वा जो विषय आहे शेवटचा परिसर अभ्यास यासाठी 30 गुण 30 प्रश्न असणार आहेत. म्हणजेच पेपर 1 साठी 150 गुण आणि 150 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि या पेपर 1 साठी जो वेळ आहे सोडवण्यासाठी तो 2.5 तास वेळ असणार आहे. म्हणजेच 150 मिनिट. इथं थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे की 150 गुण 150 प्रश्न 150 मिनिट याचा अर्थ की एका प्रश्नासाठी तुम्हाला 1 मिनिट वेळ सोडवण्यासाठी दिला जाणार आहे. हे पेपर 1 चे जे विषय आहेत त्याचा आढावा घेतला. आता यामध्ये आपण प्रत्येक विषयाचा जो पाठ्यक्रम आहे त्याचा आढावा घेऊ. पेपर 1 साठी पहिला जो विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयामध्ये इयत्ता 1ली ते 5वीचा जो वयोगट आहे तो 6 ते 11 वर्ष आहे. आणि या विषयामध्ये 7 ते 11 वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मानसशास्त्रावर आधारित या
विषयामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत, या विभागात प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर 6 ते 11 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भात प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर 6 ते 11 वर्ष वयोगटातील गटामध्ये जे विशेष गरजा असणारी बालके आहेत, त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांना येणाऱ्या समस्या आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना यावर आधारित प्रश्न असणार आहेत. तसेच शालेय आंतरक्रिया म्हणजेच शिक्षक आंतरक्रिया, शिक्षक समाज आंतरक्रिया, विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रिया या आंतरक्रियेवर आधारित प्रश्न या पेपरमध्ये या विभागात विचारले जाणार आहेत. तसेच शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये कोणकोणती असतात त्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर इयत्ता 1 ते 5वी मध्ये जे जे विषय शिकवले जातात त्या विषयाच्या अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन पद्धतीवर आधारित या विभागात प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि या पेपरचा या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आता प्रचलित डीएलएडचा जो प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या समजून घेणं आवश्यक आहे. तो अभ्यासक्रम या विषयासाठी पुरेसा आहे. तो तुम्ही आता प्रथम वर्षाचे जे विद्यार्थी असतील किंवा द्वितीय वर्षाचे विद्यार्थी असतील त्यांनी आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे तो आत्ताच चांगल्या रीतीने समजून घ्या. तो सगळे विषय ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपण टीईटीचीच तयारी करतोय या दृष्टिकोनातून प्रत्येक जो सब्जेक्ट आहे तो आकलन करून याचा फायदा तुम्हाला या विभागासाठी होणार आहे. तर या विषयासाठी 30 गुण आणि 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. ह्या विषयाचा जो पाठ्यक्रम सांगितला आहे. दुसरा जो विषय आहे, दुसरा आणि तिसरा विषय भाषा 1 व भाषा 2. तर याचा पाठ्यक्रम सांगण्याच्या अगोदर या निवड कशी करायची भाषा 1 ची व भाषा 2 हे सुरुवातीला सांगतो. नंतर तुम्हाला याचा पाठ्यक्रम कसा असेल याचा आढावा घेऊया. भाषा 1 व भाषा 2 ची निवड खालील स्क्रीनवर तुम्हाला गट केलेले आहेत. ते गट दिसत आहेत. भाषा 1 चा गट दिसत आहे. भाषा 2 चा सुद्धा गट दिसत आहे. समजा तुम्ही भाषा मराठी पहिली निवडली तर दुसरी भाषा ही इंग्रजी अनिवार्यच येते. म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही ऑनलाईन फॉर्म ज्यावेळी भरता त्यावेळी जर तुम्हाला मराठी भाषा ही पहिली निवडली तर बाय डिफॉल्ट तिथं दुसरी भाषा ही इंग्रजी येणारच आहे. म्हणजे पहिली भाषा जी निवडणार त्याच्यावर दुसरी भाषा तुमची कोणती येणार हे डिपेंड असणार आहे. जर तुमची पहिली भाषा इंग्रजी असेल तर दुसरी भाषा तुमची मराठीच असणार आहे. तर भाषा निवडीमध्ये या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की पहिली भाषा जी निवडताय ती भाषा ह्या गटाप्रमाणे असावी, दुसरी भाषा बाय डिफॉल्ट देणार आहे. भाषा निवडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिली भाषा जी निवडतोय ती भाषा अशी निवडायची की त्या भाषेवर आपलं जास्तीत जास्त प्रभुत्व असावं. कारण पहिल्या भाषेची काठिण्य पातळी आहे ती दुसऱ्या भाषेपेक्षा जास्त असणार आहे, जास्त असते. त्यामुळे पहिली भाषा निवडताना तुम्ही काळजीपूर्वक निवडा. दुसरी भाषा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि यासाठी जो पाठ्यक्रम असणार आहे तो इयत्ता 1 ते 5वीचा जो अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित या विषयासाठी प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर त्या भाषेतील ज्या मूलभूत क्षमता आहेत, श्रवण, वाचन, लेखन, संभाषण या क्षमतेवर आधारित प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर भाषेतील जे व्याकरण आहे त्या व्याकरणावर आधारित प्रश्न असणार आहेत. तसेच कविता, उतारे हे दिले जाणार आहेत आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. ह्या दोन्ही भाषांचा पाठ्यक्रम आहे. अशा पद्धतीनं या भाषा 1 साठी 30 गुण 30 प्रश्न, भाषा 2 साठी 30 गुण 30 प्रश्न. चौथा जो पेपर आहे गणित या विषयासाठी 30 गुण 30 प्रश्न असणार आहेत. आणि गणित यामध्ये गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण आणि गणितातील अध्यापन शास्त्रीय ज्ञान यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि जो पाठ्यक्रम आहे म्हणजे गणितातील प्रश्न इयत्ता 1 ते 5वीच्या आता ज्या येत आहेत त्या इयत्तेच्या पाठ्यक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येक विषयासाठी कॉमन म्हणजे त्याच्या आशय ज्ञानावर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या विषयाच्या अध्यापन शास्त्रीय ज्ञानावर प्रश्न विचारले जाणार आहेत. काही प्रश्न आशय ज्ञानावर असतील, काही प्रश्न अध्यापन शास्त्रीय ज्ञानावर असतील. परिसर अभ्यास या विषयामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण
या विषयांचा समावेश होतो आणि या विषयातील जे मूलभूत संबोध आहेत त्या संबोधावर आधारित, त्याचबरोबर विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याची व्याप्ती जी आहे इयत्ता 1 ते 5वीचा जो पाठ्यक्रम आहे त्या पाठ्यक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. पुनर्रचित प्राथमिक शिक्षणाचा जो अभ्यासक्रम आहे 2012 मधील त्यात इयत्ता 1 ते 5वी, इयत्ता 1 व दुसरीसाठी परिसर अभ्यास हा विषय नाहीये. तो भाषा आणि गणित या विषयातून एकात्मिकरित्या शिकवला जातो. त्यामुळं त्या 2 विषयांचा अभ्यास या परिसर अभ्यासासाठी सुद्धा उपयोगी आहे. यासाठी परिसर अभ्यासासाठी 30 प्रश्न आणि 30 गुण आहेत. पेपर 1 ची काठिण्य पातळी कशी आहे? तर पेपर 1 जो तुम्हाला द्यायचा आहे त्याची काठिण्य पातळी समजून घेऊ. पेपर 1 साठी जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते इयत्ता 1 ते 5वीच्या पाठ्यक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. हा पहिला मुद्दा आणि त्याची काठिण्य पातळी जी असणार आहे ती महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रमाच्या इयत्ता 10वीच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असणार आहेत. पेपर 1 साठी पाठ्यक्रम कोणत्या इयत्ता 1 ते 5वीच्या पाठ्यक्रमावर आधारित प्रश्न असणार आहेत आणि काठिण्य पातळी इयत्ता 10वीच्या लेव्हलची असणार आहे पेपर 1 साठी. आता पात्रता पेपर 1 साठी पात्रता काय लागणार आहे? पेपर 1 साठी पात्रता 12वीला आपणास 50% गुण अधिक 2 वर्षाची डीएड किंवा डीटीएड परीक्षा उत्तीर्ण किंवा आता द्वितीय वर्षासाठी जे छात्र शिक्षक आहेत ते सुद्धा या पेपर 1 साठी पात्र आहेत. दुसरी पात्रता अशी 50% 12वीला गुण अधिक 1, 2 किंवा 4 वर्षाचा बीएड किंवा बीएलएडचा कोर्स पूर्ण किंवा शेवटच्या वर्षासाठी असलेले विद्यार्थी हे पेपर 1 साठी पात्र आहेत. आरक्षित वर्गासाठी 5% गुणांची सवलत ठेवलेली आहे. ही पात्रता झाली. आता संदर्भ ग्रंथ पेपर 1 साठी कोणते आहेत? तर संदर्भ ग्रंथ पेपर 1 साठी 1ली ते 10वीची सर्व पाठ्यपुस्तके, पहिलं, दुसरं डीएलएडचा प्रथम व द्वितीय वर्षाचा संपूर्ण अभ्यासक्रम, त्याचबरोबर इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीची जी शिष्यवृत्तीची पुस्तकं आहेत, ती संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्हाला या पेपर 1 साठी उपयोगी पडणार आहेत. हे जे संदर्भ ग्रंथ आता मी जे सांगितलेले ते बेसिक संदर्भ ग्रंथ आहेत, ते तुम्ही वाचून काढलेच पाहिजे. याला अनुसरून ह्या संदर्भ ग्रंथाला अनुसरून तुम्हाला आणि काही ते सहाय्यक संदर्भ ग्रंथ आहेत. हे संदर्भ ग्रंथ वाचल्यानंतर ते सहाय्यक संदर्भ ग्रंथ तुम्ही वाचून काढायचे आहेत. ते असे आहेत: नवनीत प्रकाशन भाग 1 व 2 पेपर 1 साठी, विद्याभारती प्रकाशन पेपर 1 साठी हे सुद्धा संदर्भ ग्रंथ चांगल्या उपयोगाला आहे, कारण यामध्ये वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत. प्रश्नाचा दर्जा इथं समजतो तुम्हाला या 2 संदर्भ ग्रंथामुळे. त्याच्या व्यतिरिक्त काही लेखकांची सुद्धा पुस्तकं आहेत. ती स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यासाठी डॉक्टर शशिकांत अन्नदाते, मराठीसाठी बाळासाहेब शिंदे, इंग्रजीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे, के सागर पब्लिकेशनची पुस्तक आहेत. गणितसाठी सतीश वसे, शांताराम अहिरे, नितीन महाले यांची पुस्तकं उपयोगी येतील. विज्ञानसाठी अनिल भोसले, चंद्रकांत गोरे, कविता भालेराव यांची पुस्तकं उपयोगाला येतील. सामाजिक शास्त्र या विषयासाठी जी युपीसी एमपीसी ची मुलं अभ्यास करत आहेत त्यांची पुस्तकं तुम्हाला या सामाजिक शास्त्रासाठी उपयोगी पडणार आहेत. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत, त्याचबरोबर महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल यावर आधारित पुस्तकं मार्केटमध्ये सुद्धा आता उपलब्ध आहेत. ती तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. आतापर्यंत एकूण 6 टीईटी महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या आहेत. या महाराष्ट्र शासनाच्या 6 टीईटीचा जो प्रश्नसंच आहे तो तो प्रश्नसंच विनायक घायाळ व विद्या देशपांडे यांनी तयार केलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडेल. तर पेपर 1 चा हा अभ्यासक्रम आपण समजून घेतला आहे. त्याचं पात्रता, काठिण्य पातळी समजून घेतली. ज्याप्रमाणे पेपर 1 चा अभ्यासक्रम आहे, त्याप्रमाणे पेपर 2 चा सुद्धा अभ्यासक्रम त्याच पद्धतीचा आहे. फक्त थोडा जो फरक आहे तो तुम्हाला सांगत जाणार आहे. पेपर 2 साठी जो स्तर आहे इयत्ता 6वी ते 8वीचा आहे आणि या 6वी ते 8वीच्या स्तराला जे शिक्षक शिकवणार आहेत त्यांनी हा पेपर 2 द्यायचा आहे. त्याचा अभ्यासक्रम असा आहे. त्यासाठी जो विषय आहे यासाठी एकूण 30 प्रश्न 30 गुण असणार आहेत. दुसरा विषय आहे पहिली भाषा, त्यासाठी 30 गुण 30 प्रश्न. तिसरा विषय आहे दुसरी भाषा, 30 गुण 30 प्रश्न आणि चौथा जो विषय आहे त्यामध्ये 2 गट आहेत.
त्यातला पहिला गट गणित व विज्ञान आणि दुसरा गट सामाजिक शास्त्र. आता इथंच दुसऱ्या पेपरमध्ये चौथा जो पेपर आहे, चौथा जो विषय आहे त्यामध्येच बदल आहे. या ठिकाणी तुम्हाला गट निवडायचे आहेत. एक गट आहे गणित व विज्ञान, दुसरा गट आहे सामाजिक शास्त्र. तर 2019 ची परीक्षा होण्यापूर्वी कोणताही गट तुम्हाला निवडायसाठी संधी होती. परंतु 2019 ची जी परीक्षा झाली, त्या परीक्षेपासून एक नवीन बदल झालेला आहे. तो बदल असा आहे, की ज्यांची पदवी सायन्समधून झालेली आहे, त्यांनी गणित व विज्ञान हाच गट निवडायचा आहे आणि ज्यांची पदवी जे बी-ए किंवा बी-कॉम झालेले आहेत, त्यांनी सामाजिक शास्त्र हा गट निवडायचा आहे. तर गणित व विज्ञानसाठी एकूण 60 प्रश्न संख्या असेल आणि 60 गुण. सामाजिक शास्त्रासाठी 60 गुण 60 प्रश्न. इथं एक लक्षात ठेवायचं की यातला कोणताही एक गट निवडायचा आहे. निवडण्याचे जे काही निकष आहेत, नियम आहेत ते तुम्हाला आपणास सांगितलेले आहे. आता या हे जे विषय आहेत, या विषयाचा जो पाठ्यक्रम आहे टी पेपर 2 साठी त्याचा आढावा आता आपण घेऊया. पहिला पेपर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. हा जो वयोगट आहे तो 11 ते 14. तर या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भात प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांना येणाऱ्या समस्या, त्याचबरोबर त्यावर आधारित केलेल्या उपाययोजना यावर आधारित प्रश्न असणार आहेत. तसेच शालेय आंतरक्रिया, तसेच शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यावर आधारित या विभागात प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच इयत्ता 6वी ते 8वी ला जे विषय आहेत, त्या विषयासाठी लागणाऱ्या अध्यापन पद्धती आहेत, मूल्यमापन पद्धती आहेत, यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. या विषयाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर त्यासाठी प्रचलित चा जो अभ्यासक्रम आहे, तो तुमच्या या विभागासाठी, या या विषयासाठी उपयोगी पडणार आहे. त्यासाठी तुम्हाला चा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेणं आवश्यक आहे. या या विषयासाठी एकूण 30 गुण 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. भाषा 1 व भाषा 2 पेपर 1 साठी जशी भाषा 1 व 2 निवडली त्या पद्धतीची भाषा 1 व 2 पेपर 2 साठी निवडायची आहे. इथं फक्त एकच बदल आहे. याचा जो पाठ्यक्रम असणार आहे तो इयत्ता 6वी ते 8वी चा असणार आहे. आणि जो पाठ्यक्रम असणार आहे त्यामध्ये त्या विषयाच्या मूलभूत क्षमता, व्याकरण आणि कविता उतारे यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. इथं एकच बदल आहे, पाठ्यक्रमामध्ये बदल आहे. तो पाठ्यक्रम असा आहे 6वी ते 8वीचा स्तर. हा महत्वाचा बदल लक्षात घेणं तुम्ही गरजेचं आहे. आपण जो चौथा पेपर बघितला त्यामध्ये जो 2 गट आहेत, त्यातला पहिला गट आहे गणित व विज्ञान गट. याचा जो पाठ्यक्रम आहे तो असा आहे, गणित व विषयासाठी एकूण 60 गुण आहेत. त्यातले गणितसाठी 30 गुण आणि विज्ञानसाठी 30 गुण दिलेले आहेत. आणि पाठ्यक्रम असा आहे, गणित आणि विज्ञानमधील जे मूलभूत क्षमता आहेत, मूलभूत कौशल्य आहेत, त्यावर आधारित प्रश्न इथं विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर गणित आणि विज्ञान जे आशय ज्ञान आहे, त्या आशय ज्ञानावर प्रश्न असणार आहेत आणि गणित आणि विज्ञानाच्या अध्यापन शास्त्रीय ज्ञानावर, मेथोडॉलॉजीवर प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर या गणित आणि विज्ञानासाठी जो पाठ्यक्रम असणार आहे तो इयत्ता 6वी ते 8वीच्या स्तराचा पाठ्यक्रम लागू आहे. सेम दुसरा गट सामाजिक शास्त्र, यासाठी 60 गुण. सामाजिक शास्त्रामध्ये कोणते विषय येतात हे मागं मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये सांगितलेच आहे. आणि त्या प्रत्येक विषयावर ठराविक गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी जो पाठ्यक्रम आहे तो 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम असणार आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 2 गटांचं पाठ्यक्रम आपल्याला सांगितलेलं आहे. आता MHTET परीक्षा पेपर 2 ची पात्रता काय आहे? तर पहिली पात्र पहिली पात्रता अशी आहे, 50% गुणांसह तुम्ही पदवी उत्तीर्ण पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही डी-एल-एड किंवा डी-टीआर उत्तीर्ण किंवा शेवटच्या वर्षासाठी असला तरी तुम्ही पेपर 2 साठी पात्र आहात. दुसरी पात्रता आहे 50% गुणांसाठी, 50% गुणांसह कोणत्याही शाखेत तुम्ही पदवी बरोबर अधिक 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 4 वर्षाचा जो चा किंवा चा कोर्स आहे,
तो पूर्ण किंवा शेवटच्या वर्षात असणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. पेपर 1 साठी तुम्ही 12वी प्लस डी-एड किंवा बी-एड पाहिजे आणि पेपर 2 साठी तुम्ही पदवी, कोणत्याही शाखेत पदवी प्लस बी-एड किंवा डी-एड ही पात्रता आहे आणि 50% गुणांसह तुम्ही पदवी उत्तीर्ण हवी आणि जे आरक्षित प्रवर्गातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5% गुणांची सवलत आहे. काठिण्य पातळी पेपर 2 साठी. पेपर 1 ची काठिण्य पातळी जी आहे त्याप्रमाणे पेपर 2 ची सुद्धा काठिण्य पातळी आहे. लक्षात घ्यावा. महाराष्ट्र टीईटीसाठी महाराष्ट्र शासनानं जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे, तो अभ्यासक्रम इथं महत्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता 6वी ते 8वी चा पाठ्यक्रम आणि महाराष्ट्र शासनाचा इयत्ता 12वी चा जो पाठ्यक्रम आहे, त्या पाठ्यक्रमाची काठिण्य पातळी पेपर 2 साठी आहे. महाराष्ट्र टीईटी परीक्षा संदर्भ पर्यंत आपण पाहिलेले आहेत. त्याच पद्धतीने पेपर 2 साठी सुद्धा हे संदर्भ ग्रंथ आहेत. थोडासा बदल आहे. तुम्ही पेपर 2 साठी 6वी ते 8वी ची पाठ्यपुस्तकं तुम्हाला उपयोगात येणार आहेत. त्याचबरोबर इयत्ता 1ली पासून ते इयत्ता 12वी पर्यंतची सर्व पाठ्यपुस्तकं तुम्हाला रेफर करावी लागणार आहेत. त्याचबरोबर बी-एल-एडचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर इयत्ता 5वी आणि 8वीची जी शिष्यवृत्तीची पुस्तकं आहेत, ती पुस्तकं संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहेत. ही जी संदर्भ ग्रंथ सांगितली ती बेसिक आहे. ती तुम्हाला वाचावीच लागणार आहेत. आणि जी सहाय्यक संदर्भ ग्रंथ आहेत पेपर 2 साठी, ती मागच्या पेपर 1 साठी जी सहाय्यक ग्रंथ तुम्ही यूज केलेले आहेत, ती पेपर 2 साठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत. फक्त इथं नवनीत प्रकाशन भाग 1 व 2 पेपर 2 चा आहे आणि विद्याभारती प्रकाशन पेपर 2 चा भाग तुम्ही पेपर 2 साठी उपयोगी आणायचा आहे. बाकीची जी सांगितलीत जी पुस्तकं बालमानसशास्त्र असेल, मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र किंवा टीईटी सराव प्रश्नपत्रिका यांची जी लेखक तुम्हाला सांगितले मागच्या पेपरसाठी, तेच लेखक त्यांची पुस्तकं तुम्ही पेपर 2 साठी सुद्धा उपयोगात आणू शकता. आता दोन्ही पेपरचं परीक्षेचं स्वरूप कसं आहे? तर सर्व प्रश्न हे बहुपर्यायी असतील. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असणार आहेत. त्यातील अचूक पर्यायाला आपल्याला निवडायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला 1 गुण असणार आहे. परीक्षेसाठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये आणि परीक्षेचा कालावधी दोन्ही पेपरसाठी 2.5 तास आहे, म्हणजे 150 मिनिटे असणार आहे. हे परीक्षेचं स्वरूप आहे. आता काही महत्वाच्या बाबी टीईटी संदर्भाच्या काही महत्वाच्या बाबी आहेत. त्यांचा आढावा आता आपण घेऊ. टीईटी परीक्षा जी महाराष्ट्र शासनाची होते ती स्टेट लेवलला होते. ही परीक्षा महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे या संस्थेमार्फत आयोजित केली जाते आणि ही परीक्षा पास होणारे जे शिक्षक आहेत ते महाराष्ट्र राज्याच्या सर्व प्रकारच्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये नेमणुकीसाठी पात्र आहेत. तसेच या परीक्षेचं जे माध्यम आहे ते मराठी आणि इंग्रजी या 2 माध्यमातून ही परीक्षा देता येते. ही परीक्षा वर्षातून एकदा किंवा गरजेनुसार ही परीक्षेचं आयोजन केलं जातं. म्हणजे जशा व्हॅकन्सी निघतील त्याप्रमाणे महाराष्ट्र शासन निर्णय घेतं. ही दोनदा सुद्धा परीक्षा घेतली जाऊ शकते. परंतु आतापर्यंत ज्या 6 परीक्षा झालेल्या आहेत त्या वर्षातून एकदाच झालेल्या आहेत. ही परीक्षा महाराष्ट्र टीईटीची परीक्षा 2013 पासून सुरू झालेली आहे आणि एकूण 6 वेळा ही परीक्षा झालेली आहे. 2013, 2014, 2015, 2016 ला परीक्षा झालेली नाही. 2017, 2018, 2019 मध्ये ही परीक्षा शेवटची झालेली आहे. त्याचबरोबर या परीक्षेचा जो पाठ्यक्रम सांगितलेला आहे तो राज्य शासनाचा जो अभ्यासक्रम आहे, इयत्ता 1ली ते 8वीचा जो पाठ्यक्रम आहे आणि त्यावर आधारित प्रश्न असणार आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र टीईटी परीक्षा जर द्यायची असेल तर त्यासाठी जी वेबसाईट आहे त्यासाठी जो अभ्यासक्रम त्याची सर्व माहिती www.mahatet.in म्हणजे mahatet.in या वेबसाईटवर सर्व माहिती, तिथंच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सुद्धा असणार आहे. ह्या सर्व अभ्यासक्रमाची माहिती तुम्हाला या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. म्हणजे OMR पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे शिष्यवृत्तीच्या आताच्या ज्या परीक्षा होतात त्या पद्धतीने ही पात्रता परीक्षा घेतली जाते.
परंतु भविष्यात एनसीटीई ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या विचाराधीन आहे. या प्रमाणपत्राची परीक्षा टीईटी परीक्षा पात्र झाल्यानंतर जे तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे त्याची वैधता आहे 7 वर्ष. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अशी शिफारस आहे की हे प्रमाणपत्र कायमस्वरूपी वैध असावं. या स्वरूपात असा नियम तयार करण्याच्या विचाराधीन एनसीटी आहे. नंतर आहे चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी आपणास खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना 60% गुण मिळवणं आवश्यक आहे. 60% म्हणजे 150 पैकी 90 गुण मिळवणं आवश्यक आहे. 90 गुणापेक्षा जास्त गुण तुम्हाला मिळाले तर तुम्ही टीईटी परीक्षा पात्र असाल. आणि आरक्षित वर्गांसाठी 55% गुण मिळवणं आवश्यक आहे. 55 म्हणजे 83 गुण मिळवणं आवश्यक आहे. ही परीक्षा तुम्हाला कितीही वेळा देता येते. समजा तुम्ही टीईटी पास झाला आहात, तरी तुम्हाला मध्ये गुणामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आहे, तरी तुम्हाला ही परीक्षा देता येते. आणि या परीक्षेसाठी 150 गुण, 150 प्रश्न आणि 150 मिनिटं असणार आहेत. म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मिनिट वेळ असणार आहे. थोडक्यात ह्या टीईटीचा जो ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात मुलांना अडचणी येतात. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात थोडक्यात मी मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही ज्यावेळी टीईटीची जाहिरात निघेल त्यावेळी तुम्हाला www.mahatet.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. या वेबसाईटमध्ये होम पेजवर नवीन नोंदणी किंवा न्यू रजिस्ट्रेशन असा एक ऑप्शन मिळेल आणि त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर काही सूचना येतील तुमच्या समोर डिस्प्ले होतील, त्या व्यवस्थित वाचायच्या आहेत. ओके म्हणायचं आहे. ओके म्हणल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. तो फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि तो भरल्यानंतर युअर रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुल असा मेसेज येईल. त्यावर ओके म्हणायचं आहे. ओके म्हणल्यानंतर तुमच्या मोबाईलवर रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड जाणार आहे. तो खूप महत्वाचा आहे. तो आयडी आणि पासवर्ड परत तुम्ही होम पेजला जायचं आहे. होम पेजला गेल्यानंतर लॉगिंग या लॉगिंगवर क्लिक करायचं आहे आणि तिथं आपला आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. आयडी आणि पासवर्ड केल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्मच्या मुख्य पेजवर जाल. तो मुख्य फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्या मुख्य फॉर्म मध्ये वैयक्तिक माहिती, तुमची एसएससी एचएससी परीक्षेची माहिती, ऍड्रेस, प्रवर्ग माहिती, पेपर निवड, माध्यम निवड, परीक्षा केंद्र, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता अशा स्वरूपाची माहिती तुम्ही काळजीपूर्वक भरायची आहे. नंतर दुसरा जो ऑप्शन येतोय तो फोटो आणि सही अपलोड. तर तुम्ही तिथं फोटो अपलोड करायचा आहे. तो 100 केबी पेक्षा कमी असावा. सही जी असावी ती 50 केबी पेक्षा कमी असावी आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे तो जेपीजी, पीएनजी, जेपीईजी या फॉर्मॅटमध्ये सही आणि फोटो असावेत. तर नंतर तो फोटो अपलोड केल्यानंतर ओके म्हणावं. नंतर प्रतिज्ञापत्र येतं की तुम्ही दिलेली माहिती सगळी सत्य आहे आणि असं प्रतिज्ञापत्र येतं. ते प्रतिज्ञापत्र वाचावं. नंतर ओके म्हणावं. हे म्हणल्यानंतर सेव्ह आणि सबमिट खाली ऑप्शन असतो. तो सेव्ह आणि सबमिट करावं. हे केल्यानंतर तुमचा संपूर्ण भरलेला फॉर्म तुमच्या पुढं डिस्प्ले होईल आणि तो फॉर्म मध्ये काही चुका जर असतील तिथं एक एडिट ऑप्शन असतो. तिथं जाऊन एडिट ऑप्शनवर जाऊन एडिट करावं आणि नंतर आपल्या जो फॉर्म जिथं जिथं चुका असतील तिथं त्या दुरुस्त कराव्या. नंतर ओके म्हणावं. फॉर्म दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा तेच प्रतिज्ञापत्र तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर डिस्प्ले होईल. नंतर तुम्ही ते पुन्हा वाचा. काही दुरुस्त्या असतील तर पुन्हा एडिट करा. पुन्हा ओके म्हणा आणि नंतर सेव्ह आणि सबमिट वर क्लिक करा. फायनली तुमचा फॉर्म इथं सबमिट होईल. नंतर पेमेंटचं ऑप्शन येईल. पेमेंटमध्ये तुम्ही पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला पेमेंट शीट दिसेल आणि ऑनलाईन पद्धतीनं डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर प्रिंट काढा तुमच्या फॉर्मची आणि काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला प्रिंट संदर्भात तर काही एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. त्या टोल फ्री नंबरवर आणि एक जीमेल आयडी दिलेला आहे. त्या जीमेल आयडी वर तुम्ही तुम्ही त्या ह्याच्याशी म्हणजे त्या संस्थेशी संपर्क साधून तुमची जी काही क्युरी आहे ती सॉल्व्ह करू शकता. तर अशा पद्धतीनं टीईटी संदर्भात इथं मार्गदर्शन झालेलं आहे. थोडक्यात तुम्ही टीईटीचा अभ्यास कसा केला पाहिजे याच्यात मी 1-2 मिनिटात तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तर टीईटीचा अभ्यास करत असताना तुम्ही निर्णय पहिल्यांदा घ्यायचा आहे की मला सीईटी द्यायची आहे का टीईटी द्यायची आहे. समजा तुम्ही महाराष्ट्र टीईटी देण्याचा निर्णय घेतलेला आहात
तर महाराष्ट्र टी मधला पेपर 1 द्यायचा आहे का पेपर 2 द्यायचा आहे का दोन्ही पेपर द्यायचे आहेत, हा डिसिजन तुम्हाला घ्यावा लागणार आहे. नंतर पेपर 2 दिल्यानंतर किंवा पेपर 1 द्यायचा असेल, समजा तुम्ही एक पेपर 1 द्यायचं ठरवलंय, तर त्या पेपरचा जो अभ्यासक्रम मी आता सांगितलेला आहे, तो व्यवस्थितरित्या समजून घेणं आवश्यक आहे. नंतर पेपर 1 चा अभ्यासक्रम समजून झाल्यानंतर पेपर 1 साठी जे संदर्भ ग्रंथ जे तुम्हाला मी सांगितलेले आहे, त्याचं कलेक्शन तुम्हाला करावं लागणार आहे. त्याचबरोबर पेपर 1 साठी आतापर्यंत झालेल्या ज्या क्वेशन्स पेपर आहेत, ते तुम्हाला कलेक्ट करावे लागणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे नियोजनाचा. परीक्षा कधी असणार आहे, तुमच्याकडे वेळ किती आहे, त्यानुसार तुम्हाला पेपर 1 साठी जे एकूण 5 विषय आहेत, त्या 5 विषयामध्ये तुमच्या विषयांचं नियोजन करायचं आहे आणि त्या नियोजनानुसार प्रत्येक पेपरचा तुम्ही अभ्यास करावाचा आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतल्यानंतर प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारतात, त्याची काठिण्य पातळी कशी आहे, प्रश्नाचा दर्जा कसा आहे आणि या प्रश्नाचा विचारण्याचा या प्रश्नापाठीमागे उद्देश काय आहे, हे प्रश्नपत्रिकेच्या एनालिसिस मधून समजणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजणार आहे, तशाच पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही प्रत्येक पाठ्यक्रम वाचणार आहात, प्रत्येक संदर्भ ग्रंथ वाचणार आहेत, त्या संदर्भ ग्रंथ वाचल्यानंतर त्या आशयावर आधारित तुम्ही त्या दर्जाचे प्रश्न स्वतः काढायचे आहेत. स्वतःच्या नोट्स ज्यावेळी तुम्ही स्वतः काढणार आहात, त्यावेळी तुमचं सक्सेसचं जे ध्येय आहे, ते म्हणजे लवकर असणार आहे. नियोजन झाल्यानंतर तुम्हाला सर्व संदर्भ ग्रंथ व्यवस्थितरित्या वाचून काढायचे आहेत. हे वाचल्यानंतर स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करायच्या आहेत. इतरही सुद्धा तुम्हाला नोट्स उपयोगी पडणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं Google Play Storeवर तुम्ही गेल्यानंतर MHTET टाकलं किंवा CET टाकलं, तर तुम्हाला वेगवेगळे ॲप तिथे दिसणार आहेत. वेगवेगळ्या विषयांचे ॲप दिसणार आहेत आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला प्रश्नांचं संकलन सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात केलेलं दिसणार आहे. म्हणजे तेही ॲप तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीनं अभ्यास करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तर तुमच्या कष्टाला परमेश्वर यश देवो हीच प्रार्थना इथं व्यक्त करतो आणि माझं हे मार्गदर्शन इथंच थांबवतो. अ, जर तुम्हाला काही शंका असतील या मार्गदर्शनासंदर्भात, तर स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर दिसतोय. त्यावर तुम्ही मला वैयक्तिकरित्या कॉल करू शकता. तर तुमच्या टी-ई-टीसाठी जी परीक्षा देणार आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.